श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशीत जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण फक्त राशींचं भविष्य नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ज्ञानीगुरु चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं पाहणार आहोत आपण ग्रह ताऱ्यांबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीसाठी आकाशातील ग्रह ताऱ्यांची मांडणी अत्यंत विशेष आहे. या दिवशी तुमच्या राशीच्या स्वामी असलेल्या शनी ग्रहाचा प्रभाव तुमच्यावर सर्वाधिक आहे. शनी हा संयम, परिश्रम आणि परिणाम यांचा प्रतिनिधी आहे. शनी जेव्हा अनुकूल स्थितीत असतो तेव्हा तो व्यक्तीला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जातो, पण त्याच्या कृपेची वाट पाहण्यासाठी धैर्य आणि श्रद्धा लागते. सध्या शनी तुमच्या राशीत द्वितीय स्थानात भ्रमण करत आहे, जे धनस्थान म्हणून ओळखलं जातं. याचा अर्थ असा की तुमच्या बोलण्याची ताकद, तुमचं आर्थिक भवितव्य आणि तुमच्या कौटुंबिक नात्यांवर शनीचा थेट प्रभाव आहे. शनी हे कार्यकर्तृत्वाचे ग्रह आहेत. ते जेव्हा कोणत्याही राशीत धनभावात प्रवेश करतात तेव्हा व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत हळूहळू पण स्थिर बदल घडवून आणतात. तुम्ही ज्या प्रकारे मेहनत करता त्याच योग्य वेळ फळ मिळण्यासाठी आता वेळ तयार होत चालली आहे. परंतु शनी तुम्हाला संयम शिकवतो. तुम्ही जर कुठलाही शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम उलटेही लागू शकतात. म्हणून आजचा दिवस म्हणजे दीर्घकालीन विचार करून निर्णय घेण्याचा दिवस आहे. या दिवशी गुरुग्रह चतुर्थ स्थानात आहे, जो गृह, माता, स्थैर्य आणि भावना यांचा प्रतिनिधित्व मानला जातो. बृहस्पती तुम्हाला मानसिक स्थैर्य आणि भावनिक समजूतदारपणाची ऊर्जा देतो. त्यामुळे घरात जर एखादा वादळ आलं असेल किंवा कुणाशी थोडं कुरबुर चालू असेल तर आजच्या दिवशी ते शांत होण्याचा चांगला योग आहे. गुरुच्या कृपेने तुमच्या मनातल्या नकारात्मक भावना दूर जातील आणि आत्मविश्वास वाढेल. विशेष म्हणजे बृहस्पती हा शुभ ग्रह असल्यामुळे तुमच्या घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो, जसं की लग्नाची बोलणी, नव्या संधीची सुरुवात किंवा नवा व्यवसाय. हा चंद्रग्रह तुमच्या षष्ठ स्थानात आहे. चंद्र हा मनाचा अधिपती आहे. षष्ठ स्थान म्हणजे ऋण, रोग आणि शत्रू. त्यामुळे आजचा दिवस थोडा मानसिक उलघाल आणू शकतो. ज्या गोष्टींचा तुम्ही फार विचार करता, जसं की माझं करिअर कधी सुधारेल, कुटुंबात शांतता कधी बसेल, स्वप्न पूर्ण होतील का, या सगळ्यांचा विचार आज जास्त होईल. चंद्राचा प्रभाव असतो तसा तो भावनिक असतो. त्यामुळे मन थोडं अशांत वाटेल, कधी आनंदी आणि कधी निराशही वाटू शकते. पण लक्षात ठेवा, चंद्राचं चंचल स्वरूप काही काळापुरतंच असतं. एखादं गाणं ऐका, ध्यानधारणा करा किंवा थोडा वेळ स्वामींच्या नामस्मरणात घालवा, तुम्हाला चांगलं वाटेल. राहू आजच्या दिवशी पंचम स्थानात आहे, म्हणजे बुद्धी, निर्णय, संतान आणि कल्पनाशक्ती या क्षेत्रावर त्याचा प्रभाव आहे. राहू या छायाग्रह आहे. तो भ्रम निर्माण करतो. त्यामुळे तुमचं मन अनेक गोष्टींमध्ये अडकू शकतं. एकाच वेळी अनेक विचार, योजना आणि शक्यता तुमच्या डोक्यात येतील. कधी वाटेल की हे करू का, आणि दुसऱ्या क्षणी ते चुकतंय का असंही वाटेल. पण ही सगळी गोष्ट तुम्ही जितकं संयमाने हाताळाल तितकंच तुमचं नुकसान टाळेल. राहू एकीकडे कल्पनाशक्ती वाढवतो आणि दुसरीकडे निर्णयात गोंधळही निर्माण करतो. त्यामुळे आज निर्णय घेताना कुणाचा तरी सल्ला घ्या. आई, वडील, गुरु, स्वामींचं नामस्मरण यातून योग्य दिशा मिळते. केतू नवम स्थानात आहे, म्हणजे भाग्यस्थान. केतू हा मोक्षाचा ग्रह आहे. तो भूतकाळाशी, आत्माशक्तीशी, आध्यात्मिकतेशी आणि आत्म्याच्या शोधाशी संबंधित असतो. आज तुमच्या भाग्यावर त्याचा थोडा प्रभाव कमी वाटतोय. म्हणजेच तुम्हाला वाटेल की माझं नशीब मला साथ देत नाही. पण ही फक्त एक परीक्षा आहे
आजचा दिवस संपूर्णपणे प्रयत्नांवर अवलंबून आहे. तुमचं नशीब झोपलेलं नाही, ते जागं होण्यासाठी तुम्ही जेवढं मनापासून काम करता तेवढं ते तुमच्या मागे उभं राहतं. केवळ देवावर अवलंबून न राहता प्रयत्नात सातत्य ठेवा. केतू यश देतो, पण ते आतून उगम पावणारं असतं. सूर्य हा तुमच्या तृतीय स्थानात आहे, म्हणजेच प्रयत्न, धाडस, बंधू भगिनी आणि छोट्या प्रवासाचं स्थान. सूर्य तुमच्यात आत्मविश्वास भरतो, पण तृतीय स्थानात असताना तो म्हणतो तुमचं यश तुमच्याच हातात आहे. आज तुम्ही जेव्हा एखादं कठीण काम पूर्ण कराल तेव्हा त्यातून मिळणाऱ्या यशाची चमक इतरांना दिसेल. सूर्य तुमचं तेज वाढवेल, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. हे स्थान मोठं कार्यक्षम असतं, त्यामुळे कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. आजचा सुरुवात करा. मंगळ हा सप्तम स्थानात आहे, जो जीवनसाथी, सहकार्य आणि बिझनेस पार्टनरशी संबंधित आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात थोडे संघर्ष होऊ शकतात. वादाच्या जागी संवाद ठेवा. जिथे मंगळ आहे तिथे ऊर्जा प्रचंड असते, पण त्याचा योग्य वापर केल्यास तो एक रक्षक बनतो. अनावश्यक शंका, वाद आणि हट्टीपणा टाळा. मंगळ तुमचं वैवाहिक नातं सुधारण शक्य करतो, फक्त संयम ठेवावा लागतो. बुध आणि शुक्र या दोघांचा प्रभावही आज मध्यम स्वरूपाचा आहे. बुध तुमच्या विचारपद्धतीवर आणि बोलण्यावर परिणाम करतो. आज बोलताना थोडं विचारपूर्वक बोलावं, कारण शब्द एकदा बाहेर पडले की त्यावर नियंत्रण राहत नाही. शुक्र तुम्हाला सौंदर्य, प्रेम आणि संबंध यांच्याशी जोडतो, त्यामुळे जोडीदाराशी प्रेमभावना आणि गहिरी होईल. निष्कर्ष, ग्रहांची ही सगळी मांडणी एक संदेश देते. तुमचं नशीब, यश, सुख आणि शांती या सर्व गोष्टी तुमच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून आहेत. शनी आणि गुरु अनुकूल आहेत, पण चंद्र आणि राहू संयमाची परीक्षा घेत आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन दिशा देणारा ठरू शकतो. फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. शांत मनाने कार्य करा आणि कोणत्याही निर्णयात घाई करू नका. ग्रह आहे, पण त्यांच्या पलीकडे देव आहे आणि तो तुमच्यावर कृपा करत आहे. आपण दुसरं पाहणार आहोत आता आरोग्याबद्दल. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, आजच्या दिवशी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने दिवस मिश्र स्वरूपाचा राहू शकतो. ग्रह ताऱ्यांची मांडणी पाहता चंद्र षष्ठ स्थानात असल्यामुळे मानसिक आरोग्यावर थोडा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आज जरा जपूनच चालावं लागेल. विशेषतः ज्याचं मन फार संवेदनशील आहे, ज्यांना लहानशा गोष्टींचाही फार त्रास होतो, अशांनी स्वतःवर शांतपणे नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य हा शरीराच्या आरोग्याचा पाया असतो आणि आजचा दिवस मनावरच सर्वाधिक परिणाम करणार आहे. मनात विचारांचे काहूर सूर राहील. एकीकडे भविष्याची चिंता, दुसरीकडे कुटुंबातील जबाबदाऱ्या, तिसरीकडे स्वतःबद्दल असलेला असंतोष, या सगळ्या गोष्टी मनात घोळत राहू शकतात. त्यामुळे डोकं जड होणं, थकवा जाणवणं, एकाग्रता कमी होणं यांसारख्या लक्षणाची शक्यता आहे. पण घाबरू नका, ही अस्वस्थता कायमस्वरूपी नाही. ही एक भावनिक परीक्षा आहे, ज्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता जर तुम्ही आतून सकारात्मक राहिलात तर. आजच्या दिवशी मानसिक ताणामुळे झोपेची सवय विस्कळीत होऊ शकते. विशेषतः रात्री उशिरापर्यंत मोबाईल, TV पाहणं आणि किंवा सतत विचार करत राहणं यामुळे झोपेचा दर्जा खालावू शकतो. झोप नसेल तर शरीरामध्ये अशक्तपणा येतो आणि हळूहळू पचन, मेंदूचं कार्य आणि एकंदर स्फूर्ती कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आज रात्री प्रयत्नपूर्वक लवकर झोपायला जावं. झोपायच्या आधी हलकीशी ध्यानधारणा किंवा स्वामी समर्थांची आरती, नामस्मरण केल्यास मन शांत होईल आणि झोप उत्तम लागेल. शरीराच्या दृष्टीने पचनतंत्र हे आजच्या दिवशी अधिक संवेदनशील ठरण्याची शक्यता आहे. बाहेरचं तळलेलं, मसालेदार, गॅस होणारे पदार्थ टाळावे. शक्यतो शक्य तितकं घरचं शिजवलेलं, उष्ण आणि पचनास हलकं अन्न घ्यावं. दिवसभरात भरपूर पाणी पिया. दुपारी जेवण झाल्यावर थोडं झोपायची इच्छा होईल, पण ती झोप शरीरातील सुस्ती आणू शकते. त्याऐवजी हलक्या पावलांनी घरात चालणं किंवा शांतपणे बसून साखर झोप टाळणं हे उत्तम. ज्यांना आधीपासून सांधेदुखी, पाठीचा त्रास किंवा रक्तदाबासंबंधी समस्या आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. वातावरणात बदल जाणवत असल्याने थोडीशी शारीरिक थकवा जाणवू शकते. थंडी, उष्णतेचं प्रमाण
दिवसांच्या वेगवेगळ्या वेळेत बदलत असल्यामुळे गरज पाण्यामुळे आंघोळ करा. त्यामुळे गारठा टाळणं आणि थेट थंड पदार्थ टाळणं हे आवश्यक आहे. या दिवशी ज्या लोकांना मधुमेह, थायरॉईड किंवा रक्तदाब यांसारखे दीर्घकालीन आजार आहेत यांनी औषध वेळेवर घ्यावी. काही लोक औषध वेळेत विसरतात किंवा आज नाही घेतले तरी काय होते असं म्हणतात, पण आजच्या ग्रहस्थितीचा विचार करता ही चूक महागात पडू शकते. कारण गुरुग्रह चतुर्थ स्थानात असून तो शरीराच्या आतील ऊर्जा केंद्रावर प्रभाव टाकतो. यामुळे आतून असंतुलन झाल्यास त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर होतो. वाढती वयाची मंडळी, विशेषतः हृदयविकार, सांधेदुखी आणि श्वसन समस्या याबाबत सजग राहावं. जास्त थकवा, मानसिक ताण आणि अतिविचार यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो. यामुळे एखादी हलकी कपालभाती, प्राणायाम याचा सराव करावा. झोपण्याच्या वेळा नियमित ठेवा आणि जेवणात जास्त गोड किंवा तेलकट गोष्टी टाळा. मुलांना किंवा तरुणांना ताणातून बाहेर काढण्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी उपयुक्त ठरेल, जसं की सायकल चालणं, योगा किंवा खेळ. आजचा दिवस मोबाईल स्क्रीनपासून थोडा लांब राहण्याचा आहे. विशेषतः सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्या किंवा तुलना करणारे पोस्ट मनावर परिणाम करतील. त्यामुळे त्या गोष्टीपासून थोडं दूर राहणं, स्वाभाविक जीवनशैलीकडे परतणं आणि आपल्याला काय शांतता देते हे शोधणं महत्त्वाचं ठरेल. आज तुम्ही सकाळी उठून थोडा वेळ ध्यानधारणेत घालवावा तर दिवस भरभरून जाईल. जर स्वामी समर्थांची एखादी स्तोत्र, मंत्र किंवा जप मन लावून केलात तर मानसिक बळ प्रचंड वाढेल. काही वेळ आरोग्य म्हणजे फक्त शरीराची शुद्धता नसते, तर मन, आत्मा आणि भावनांची शुद्धताही आरोग्याचा भाग असतो आणि त्या शुद्धतेसाठी आजचा दिवस योग्य आहे. थोडं अध्यात्म उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, ध्येय म्हणजे साधन आहे, याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करा. म्हणूनच तुमचं शरीर, मन, भावना या सर्वांचं संगोपन करा. शरीरावर प्रेम करा, याला वेळ द्या. फक्त औषध घेणं म्हणजे आरोग्य नव्हे, तर मनातून आनंदी राहणं, सकारात्मक राहणं हे खऱ्या अर्थात आरोग्य आहे. आज तुम्हाला असा प्रसंग येईल जिथे तुम्हाला स्वतःचं आरोग्य लक्षात येईल. कदाचित थोडा थकवा, थोडा डोकेदुखी किंवा फार विचार करणं, पण ते तुम्हाला एक मोठा संदेश देणार ठरेल की आपल्याला स्वतःसाठी वेळ हवा आहे. स्वतःसाठी 30 मिनटं तरी राखून ठेवा, जिथे ना कोणाचा फोन असेल, ना जबाबदाऱ्या, फक्त तुम्ही आणि स्वामी. त्या वेळेत तुम्ही प्राणायाम करा, एखादं सकारात्मक पुस्तक वाचा किंवा फक्त डोळे मिटून स्वामी समर्थ असं नामजप करा. या साध्या गोष्टींचाही शरीरावर किती प्रभाव पडतो हे तुम्ही अनुभवाल. निष्कर्ष, कुंभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, आज आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यायला हवी. ही काळजी म्हणजे औषध घेणं इतकंच नाही, तर मन सांभाळणं, अन्न पचवणं, झोप पूर्ण करणं आणि सकारात्मक विचार करणं याचं एकत्रित रूप आहे. आज ग्रह थोडे अस्थिर आहेत, पण स्वामी समर्थांची कृपा असेल तर सगळं सहज पार पडेल. यांच्या आशीर्वादाने आजचा दिवस आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आणि सशक्त जाईल. आता आपण तिसरं पाहणार आहोत करिअरबद्दल. कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या करिअरच्या दृष्टीने खूप काही शिकवणारा, तपासणारा आणि तुमच्यातील क्षमता जागवणारा दिवस असणार आहे. ग्रहतारे पाहता सूर्य आज तुमच्या दशम स्थानात झळकत असून तुमच्या कामगिरीवर, प्रतिष्ठेवर आणि निर्णय क्षमतेवर थेट प्रभाव टाकत आहे. सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल, पण त्याचबरोबर काही अडथळेही येतील जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. विशेषतः ज्यांची नोकरी खाजगी क्षेत्रात आहे त्यांना वरिष्ठांकडून दबाव जाणवू शकतो. काम वेळेवर पूर्ण करावं लागणं, इतरांच्या चुका सांभाळणं, टीममधील गैरसमज मिटवणं अशा जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडू शकतात. पण लक्षात ठेवा, ही संधी आहे, तुमच्या नेतृत्व गुणाची परीक्षा आहे. जर तुम्ही शांत राहून, योग्य शब्द वापरून, संतुलन साधून काम केलं तर तुम्ही सर्वांना प्रभावित करू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस निरीक्षण करण्याचा आहे, निर्णय घेण्याचा नाही. तुमच्यासमोर काही ऑफर येतील किंवा एखाद्या मित्राफॉर्मवर संधीचा उल्लेख होईल, पण लगेच निर्णय घेऊ नका. त्या ऑफरची पार्श्वभूमी तपासा, कंपनीची स्थिती, भविष्यातील स्थैर्य हे सर्व पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका. गुरु आणि शनी यांचा प्रभाव आजही आहे आणि त्यामुळे घाईगडबडीने घेतलेले निर्णय पुढे पश्चाताप देऊ शकतात.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्साही पण थोडा जोखीमपूर्ण आहे. एखादा नवा सौदा करायचा असेल तर त्यात लिखित स्वरूपात स्पष्टता ठेवा. विश्वासावर व्यवहार करू नका. जुने क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण नवीन ग्राहकांशी नातं जुळवताना संयम बाळगा. एखादा मोठा व्यवहार आखलात पण पुरेशी तयारी नसेल तर त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे निर्णयात धीटपणा हवा, पण तो शहाणपणासह हवा. सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा दिवस नियोजन आणि अभ्यासासाठी अनुकूल आहे. जर एखादा स्पर्धा परीक्षा येत्या काही आठवड्यांमध्ये असेल तर आजच्या दिवशी तुम्ही भरपूर अभ्यास करू शकता. मेंदूही सहकार्य करेल आणि लक्ष केंद्रित होईल. पण काही वेळेला आत्मविश्वास ढासळू शकतो. माझं होणार की नाही असा प्रश्न मनात येऊ शकतो. अशा वेळी ध्यानधारणा, प्रेरणादायी व्हिडिओ किंवा स्वामी समर्थांचे अभंग ऐकणे हे तुमचं मन उभारी देऊ शकतो. तुम्ही तुमचं काम कोणतेही असो, शिक्षक, इंजिनियर, वकील, डॉक्टर, चालक, व्यापारी, शेतकरी किंवा गृहिणी, आजच्या दिवशी तुमचं योगदान फार महत्त्वाचं ठरणार आहे. आज तुम्ही घेतलेला एक निर्णय भविष्यात मोठा फळ देणारा ठरू शकतो. कोणत्याही कामात कष्ट, सातत्य आणि आत्मविश्वास हे मूलभूत गुण आहेत आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर या गुणांना यशाची जोडही नक्की मिळेल. ज्यांच्या नोकरीमध्ये राजकीय दबाव, लोकांशी संबंध ठेवणं किंवा सतत लोकांशी संवाद ठेवणं हे अपेक्षित असतं, त्यांनी आज वाणीवर विशेष संयम ठेवावा. चुकीचा शब्द वापरला तर गैरसमज निर्माण होऊ शकतो. विशेषतः सोशल मीडियावर काही व्यक्त होऊ शकत असाल तर शब्दांचे योग्य भान ठेवा. ज्या गोष्टी कुटुंबापुरत्या मर्यादित असलेल्या हव्यात त्या सार्वजनिकरित्या शेअर करू नका. त्यामुळे नोकरी किंवा व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ज्यांना प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी दिवसभरात काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. कदाचित तुमचं काम वरिष्ठांच्या नजरेत येईल, तुमचं नाव पुढे येईल किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्यावर सोपवला जाईल. त्यामुळे सुरुवातीला थोडं टेन्शन येईल, पण नंतर याच गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. फक्त हे लक्षात ठेवा, काम करताना मनापासून, प्रामाणिकपणे आणि हेतुनिशी करा. बाकी यश आपोआप येईल. करिअरच्या वाटचालीत आज तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजूचे लोक काय करत आहेत, कोणी किती पुढे गेलं यापेक्षा माझं ध्येय काय आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर खरोखरच यश हवं असेल तर आजचा दिवस एक टार्गेट पॉईंट ठरू शकतात. त्यामुळे आज चंद्राचा सहवास बुधाशी आहे. यामुळे विचारशक्ती तीव्र होते आणि योग्य वेळेवर निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. थोडा वेळ स्वतःशी संवाद साधा. एखादा प्रश्न लिहून काढा. माझं पुढलं पाऊल काय असावं आणि त्यावर मनापासून विचार करा. काही वेळा उत्तर आपल्या अंतर्मनात असतं, पण आपण बाहेरच्या आवाजात ते ऐकू शकत नाही. म्हणून आज शांततेचा, विचारांचा आणि नियोजनाचा दिवस आहे. स्वामी समर्थांचं स्मरण करावं आणि त्यांच्याशी गप्पा मारावेत. मनात प्रश्न विचारावेत. स्वामी, माझ्या करिअरमध्ये पुढे काय? आणि मग मन शांत ठेवावं. जे उत्तर येईल ते तुमचं पुढचं पाऊल ठरेल. कारण स्वामी समर्थ महाराज फक्त संकट दूर करत नाही, ते दिग्दर्शकही आहेत. निष्कर्ष, आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी करिअरच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण निर्णयाचा, विचारांचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. आज तुम्ही जे विचार कराल, ते कृती कराल, त्या विचारांचा दीर्घकालीन परिणाम तुमच्या जीवनावर होणार आहे. त्यामुळे संयम, शहाणपणा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा आधार घेऊन तुम्ही करिअरच्या दिशा ठरवा. यश तुमच्या वाटेवर आहे, फक्त विश्वासानं. आता चौथं पाहणार आहोत आपण धनलाभाबद्दल. कुंभ राशीच्या मित्रांनो, धन म्हणजे केवळ चलन नव्हे, तर तुमचं परिश्रमाचं फळ, तुमच्या श्रमाचं मूल्य आणि तुमच्या गरजांची पूर्तता करणारी ऊर्जा आहे. आजच्या दिवशी धन या क्षेत्रात तुमचे ग्रहांचे स्थान पाहता आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा मिश्र अनुभवाचा आहे. काहींच्या हाती अचानक लाभ येऊ शकतो, तर काहींना अजून थोडी वाट पाहावी लागेल. शुक्र, मंगळ आणि बुध या ग्रहांचा तुमच्या धनस्थानाशी होणारा संबंध आज तुमच्यासाठी मिश्र आर्थिक परिणाम निर्माण करू शकतो. शुक्र आज तुमच्या दुसऱ्या भावात आहे, ज्याचा संबंध धन, कौटुंबिक संवाद आणि वाणीशी असतो. त्यामुळे तुमचं बोलणं किंवा लोकांना आकर्षित करणारं असेल आणि त्याचा उपयोग तुम्ही आर्थिक लाभासाठी करू शकता. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यवसायात आहात तर तुमचं बोलणं व्यवहारशील आणि विश्वासार्हता यामुळे तुम्हाला ग्रहांचा विश्वास जिंकून तुम्हाला थेट पैशांचं रूपांतर करता येईल. आज अचानक एखादा
मूलतत्व जसं की जुनी थकबाकी, एखादी परत मिळालेली उधारी किंवा चुकून थांबलेली पेमेंट तुमच्याकडे परत येण्याची शक्यता आहे. विशेषतः जर तुम्ही मागील काही आठवड्यांपासून कोणत्याकडून रक्कम घेण्याची वाट पाहत असाल तर आज तो प्रश्न मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे. पण हे लक्षात ठेवा, ही संधी काही वेळेसाठीच आहे. त्यामुळे हे धन योग्य वापरता आणा. फुकट खर्च टाळा. ज्यांनी शेअर बाजारात, म्युच्युअल फंड किंवा क्रिप्टोसारख्या गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा धोकादायक आहे. मंगळाचा प्रभाव घाईगडबडीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो. एखादा स्टॉक अचानक वाढला म्हणून लगेच गुंतवणूक करू नका आणि तो कमी झाला म्हणून गडबडीत विकून टाकू नका. विचार करा, सल्ला घ्या आणि शांतपणे निर्णय घ्या. एक चुकीचा निर्णय संपूर्ण महिन्याचा बजेट कोलमडवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस संधीसुद्धा घेऊन येतो, पण जी जोखीमसह येते. तुम्ही नवीन उत्पादन बाजारात आणण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा योग्य दिवस आहे. फक्त मार्केटमध्ये थोडं अधिक खर्च होऊ शकतो. सुरुवातीला परतावा कमी वाटेल, पण नंतर हेच उत्पादन तुम्हाला सातत्याने उत्पन्न देईल. कोणत्याही आर्थिक निर्णयामध्ये तुमचं दीर्घकालीन नियोजन असेल तर ते यशस्वी होईल. घर खर्च, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक खर्च यामध्ये समतोल राखणं आज आवश्यक आहे. काही आजच्या दिवशी अनपेक्षित खर्च येऊ शकतात, जसे की घरातील एखादं अप्लायन्स बंद पडणं, कोणाचं आजारपण, अचानक आलेलं निमंत्रण. यामुळे तुम्हाला काहीशी तडजोड करावी लागू शकते. पण घाबरू नका, तुमच्याकडे आधीच केलेल्या बचतीचा उपयोग होईल. त्यामुळे जे कुंभ जातक पूर्वीपासूनच शिस्तीत खर्च करत होते त्यांना आज फारशी अडचण जाणवणार नाही. ज्यांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी एक जागृतीची वेळ आहे. कधीकधी आपण फक्त परिस्थितीशी दोष देत राहतो, पण आर्थिक बदलांसाठी आपल्यालाच काहीतरी बदल घडवावे लागतात. तुम्हाला जर पैसे सतत हातातून निघून जात असल्याची भावना येत असेल तर तेव्हा खर्चाचे तपशील लिहून काढा. पुढे अनावश्यक खर्च होतोय ते ओळखा. कदाचित मोबाईल सबस्क्रिप्शन, फास्ट फूड, ऑनलाईन खरेदी हे सर्व मिळून महिन्याला 20 ते 30% उत्पन्न खाऊ शकतात. त्यामुळे फ्रीलान्सिंग, पार्ट टाईम जॉब, ऑनलाईन सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये आज संधी आहे. यावर तुमच्या एखादी कौशल्य असेल जसे की लेखन, डिझायनिंग, सोशल मीडिया काम, शिकवणी, तर आजच्या दिवशी त्यातून उत्पन्न सुरू करण्याचा विचार नक्की करा. इंटरनेटवर अनेक संधी आहेत, फक्त त्या शोधण्याची आणि त्या वापरण्याची गरज आहे. आजच्या दिवशी दानधर्म करणेही खूप शुभ ठरेल. तुमच्या उत्पन्नातील अगदी छोटा भागही जर गरजूंपर्यंत पोहोचवला तर त्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुम्हाला पुढे मोठ्या आर्थिक लाभाच्या रूपात मिळू शकतं. स्वामी समर्थ म्हणतात, दिनाची सेवा केली तर देव आपोआप समाधानी होतो. त्यामुळे आज एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, कपडा किंवा औषधांची मदत करा. त्यातून तुमच्या आयुष्यात आर्थिक शांती नक्की येईल. वाहन, जमीन किंवा घर खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये आज विशेष काळजी घ्या. कागदपत्रे व्यवस्थित तपासा. कोणतीही गोष्ट भरवशावर करू नका. आज तुमच्यापासून चुकीचं साक्ष किंवा हस्ताक्षर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुढील आर्थिक गुंतागुंत होऊ शकते. जर शक्य असेल तर हे व्यवहार पुढे ढकला. उद्या किंवा परवा चंद्राची स्थिती अनुकूल होईल. नातेसंबंधामध्ये पैशामुळे ताण निर्माण होऊ शकतो, म्हणून जोडीदारासोबत पैशाविषयी खुलेपणानं बोलणं आवश्यक आहे. कोणत्याही आर्थिक गोष्टी लपवून ठेवू नका. संयुक्त कुटुंबामध्ये तर आणखीनच पारदर्शकता आवश्यक आहे. कुठे फालतू खर्च वाढतोय, कुणी गरजेपेक्षा जास्त खरेदी करतंय यावर प्रेमानं आणि समजुतीचं चर्चा करा. एकत्र विचार करून घेतलेले आर्थिक निर्णय अधिक फलदायी असतात. पैशाबाबत मानसिक शांती देखील तितकीच महत्त्वाची असते. केवळ बँक बॅलन्स मोठा असून उपयोगी नाही. जर मनात नेहमी भीती, अस्थिरता आणि उद्या काय असे वाटत असेल तर तो पैसा काहीच उपयोगाचा नाही. म्हणून आजच्या दिवशी आर्थिक नियोजन करताना मनाचंही नियोजन करा आणि काही वेळ ध्यान करा. स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि त्यांच्याकडून अशी प्रार्थना करा, स्वामी मला गरजेपुरते दे, पण ते शांततेने वापरता येईल असं दे. निष्कर्ष, आजच्या दिवशी कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा दिवस संधी, शहाणपणा आणि सजगतेचा आहे. कुठे काहीतरी चांगलं घडण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे. आर्थिक निर्णय हे केवळ पैशावर आधारित नसतात, ते विचार, संयम आणि भविष्यदृष्टीवर अवलंबून असतात. त्यामुळे तुमचा काही कुंभ राशीच्या लोकांकडे ती भविष्यदृष्टी आहे.
पण फक्त मन शांत ठेवा, स्वामींचं आठवण ठेवा आणि नक्की यशस्वी व्हा. आता आपण 5वं पाहणार आहोत प्रेम संबंधाबद्दल. प्रिय कुंभ राशीच्या व्यक्तींनो, प्रेम म्हणजे केवळ नात्यांतील एक भावना नाही, तर ती जीवनाची सजीव प्रेरणा आहे. आजच्या दिवशी तुमच्या प्रेम जीवनात काही खास घडामोडी घडू शकतात. तुमचं मन आधीच खूप संवेदनशील असतं आणि त्यात जेव्हा चंद्र, शुक्र आणि मंगळ यांचा संयोग निर्माण होतं तेव्हा प्रेमाच्या भावना आणखीनच खोलवर जाणवतात. आजच्या दिवशी चंद्राचा प्रभाव तुमच्या 5म भावावर आहे, जो भाव प्रेमसंबंध, मुलं, सर्जनशीलता आणि मनाच्या हालचाली दर्शवतो. चंद्र भावनिकतेचं प्रतीक असल्यामुळे तुमचं मन आज कुठे तरी प्रेमाच्या भावनेत हरवलेलं असेल. तुम्ही एकटे असाल तरीही कोणीतरी मनात घर करून बसलेलं आहे आणि त्या व्यक्तीकडून उत्तर मिळेल का याची आतुरता तुमचं मन थोडं अस्वस्थ करू शकते. जर तुम्ही पहिल्या स्टेजला असाल म्हणजे कोणाला तरी मनात ठेवूनही स्पष्टपणे प्रेम व्यक्त केलेलं नसेल, तर आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. बोलून टाका, मनात जे आहे ते व्यक्त करा, पण ही कृत्रिमता नको. मनाच्या खोलातून जे येईल तेच बोला. तुमची प्रामाणिकता, पारदर्शकता आणि नजरेतील सौचटी समस्येच्या व्यक्तीला तुम्हाला मनाला स्पर्श करेल. स्वामी समर्थ म्हणतात, ना मनाच्या बोलांची किंमत शब्दांपेक्षा जास्त असते. त्या विश्वासावर प्रेम व्यक्त करा. ज्याचं नातं सुरू झाले पण अजून फारसं स्थिर वाटत नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा गुंतागुंतीचा आहे. विशेषतः मंगळाच्या प्रभावामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. संवादात स्पष्टता नसेल तर तू मला समजत नाही, तू बदललास असे आरोप प्रत्युत्तर सुरू होऊ शकतात. या टप्प्यावर संयम अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही वादात बोलताना स्वाभिमानापेक्षा नात्याला प्राधान्य द्या. काही वेळेत चूक नात्यांतही सॉरी म्हणणं असं नातं वाचू शकतं आणि ते तुमचं स्वाभिमान घालवत नाही तर प्रेमाची खोली दाखवतं. विवाहित कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस प्रेमात पुनर्जन्म घडवू शकतो. संसारात थोडं अंतर पडलं असेल, संवादात कमी झाला असेल किंवा दोघंही आपल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतके वेगळं झाले असतील, तरीही प्रेम हरवलेले वाटत असेल तर आज हा जुना गोडपणा पुन्हा जागवण्याचा दिवस आहे. छोटा सरप्राईज प्लॅन करा, एकत्र जेवण करा, जुन्या आठवणी काढा आणि नात्याला संजीवी जीवनी द्या. कधीकधी एखादा आपल्याला आय लव्ह यू पण नात्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करतो. त्याचं नातं तुटलं आहे किंवा कोणीतरी सोडून गेलं आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहे. जुन्या आठवणी त्रास देऊ शकतात. मोबाईलमध्ये जुने फोटो दिसतील, एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी येईल, पण या भावनांना अडवू नका. प्रेम कधीच वाया जात नाही. ते फळोफळ नसलं तरीही त्या क्षणांची गोळी तुम्ही आयुष्यभर जपवा. स्वामी समर्थांच्या शब्दात सांगायचं झालं तर, ज्याचं प्रेम खरं असेल त्याला दूर गेल्यावरही देव कधी एकटं ठेवत नाही. त्यामुळे धीर ठेवा. काही नाती परत येतात, काही नवी उगम पावतात. तुमच्या प्रेमात जेव्हा प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा असेल तेव्हा जगात कुठेतरी तुमच्यासाठी योग्य जोडीदार निर्माण होत असतो. लांब पैल्यांचा रिलेशनशिप असणाऱ्यांसाठी म्हणजे ज्यांचं प्रेम लांब आहे, दुसऱ्या शहरात किंवा देशात, त्यांच्या संवादात सर्वात मोठं साधन आहे. पण त्यांच्या दिवशी काही कारणास्तव संवाद थोडा कमी होऊ शकतो. इंटरनेट नसेल, वेळ नसेल किंवा कामाच्या व्यापामुळे उत्तर मिळायला उशीर होत शकतो. त्यामुळे मनात काय झालं असा प्रश्न होऊ शकतो. पण घाईनं निष्कर्ष काढू नका. ट्रस्ट ठेवा आणि आपल्या मिळालेल्या वेळेत स्वतःला समृद्ध करा. चांगलं पुस्तक वाचा, प्रार्थना करा आणि स्वामींचं नाव घ्या. माझं प्रेम टिकवून ठेवा आणि माझा साथीदार रक्षण करा. एका बाजूला प्रेम म्हणजे सौंदर्य आहे, तर दुसरीकडे ते स्वतःवर स्वीकारायला तयार शिकवलं पाहिजे. जर आज तुम्ही कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसाल तर स्वतःवर प्रेम करा. स्वतःचं मन समजून घ्या, स्वतःची काळजी घ्या. कारण स्वतःवर प्रेम जेव्हा असतं तेव्हाच दुसऱ्यावर खरं प्रेम करता येतं. आजच्या दिवशी आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःलाच एक थोडं गोड हास्य द्या. मनात म्हणा, माझं मन सुंदर आहे आणि त्याला जे हवं आहे ते योग्य वेळी मिळेल. ही सकारात्मक भावना तुमच्यासाठी योग्य व्यक्ती ओढून आणेल. आजच्या दिवशी प्रेमात छोटे गिफ्ट, प्रेम मेसेज किंवा मनातून दिलेली एक कविताही मोठं कार्य करू शकते. जर तुम्ही कवी असाल, गायक असाल, चित्रकार असाल, या प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही कला वापरा. जे तुम्ही शब्दात नाही सांगू शकता ते रंगामध्ये, सुरांमध्ये किंवा स्पर्धांमध्ये सांगितलं तरी चालेल. आणि कुंभ राशीच्या जे वैशिष्ट्यदृष्ट आहे, भावनांना सर्जनशील रूप देणं. आणखी एक गोष्ट,
आज कोणालाही जबरदस्तीने आपल्यावर प्रेम करायला लावण्याचा प्रयत्न करू नका. प्रेम हे मागण्याचं नसतं, ते उमजण्याचं असतं. जो तुमच्या नजरेतून प्रेम ओळखतो तोच तुमच्यावर योग्य असतो. म्हणून जर कुणी तुमचं प्रेम नाकारत असेल तर त्याचा राग नको, त्याला मुक्त करा. जे खरं असेल ते परत येईल आणि जे नाही त्याची जागा काहीतरी अधिक चांगलं घेईल. निष्कर्ष, आजचा दिवस कुंभ राशीसाठी प्रेमाच्या दृष्टीने भावनिक, खोल आणि जागृततेचा दिवस आहे. प्रेमात संवाद, संयम आणि विश्वास या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द, स्पर्श किंवा केवळ मौनही पुरेसं नसतं. त्यामुळे फक्त ती भावना खरी असली पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे प्रेम आहे तिथे देव स्वतः वास्तव्य करतो. म्हणून आजच्या दिवशी तुमच्या मनात प्रेम देवांपर्यंत पोहोचावा आणि मग तुमचं नातं अधिक पवित्र आणि सशक्त होईल. आता आपण 6वं पाहणार आहोत भाग्याबद्दल. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्या भाग्याच्या दृष्टीने विशेष शक्यता घेऊन आलेला आहे. तुम्ही ज्या गोष्टींसाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होता त्याबाबत आज काही संकेत मिळू शकतात. विशेषतः ज्या बाबतीत तुम्हाला आतापर्यंत अडथळे येत होते, शिक्षण, नोकरी, प्रवास, गुंतवणूक किंवा कोर्ट कचेऱ्यांपर्यंत विषय, इतर शुभ योग तयार होत आहे. आज भाग्यस्थानात गुरुग्रहाची सकारात्मक दृष्टी लाभते आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार, अध्यात्म, नैतिकता, धर्म आणि भाग्य यांचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह. यामुळे आजचा दिवस तुमचं भाग्य जागा करण्यासाठी शुभ आहे. सकाळी उठून प्रार्थना करा, सकारात्मक विचारांनी दिवस सुरू करा आणि अनुभवा की आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा फिरू लागते आहे. ज्यांचं नशीब आजवर फारसं साथ देत नव्हतं त्यांच्यासाठी एक नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आली आहे. ज्या संधी आजवर गमावल्या होत्या त्या आता आठवून हताश होण्यापेक्षा नव्या संधीसाठी स्वतःला तयार करा. भाग्य हे मिळत नाही, ते निर्माण केलं जातं आणि ते तयार करताना स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर असल्यास मग तो यशाचा मार्ग निश्चितच सुलभ होतो. आजचा दिवस अचानक लाभ, अनपेक्षित गोड बातमी आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचण्याचा दिवस ठरू शकतो. एखाद्या जुन्या मित्राचा फोन येऊ शकतो, एखादी रखडलेली फाईल पुढे सरकू शकते, एखाद्या परीक्षेचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो किंवा अचानक एखाद्या इंटरव्ह्यूसाठी बोलावणं येऊ शकतं. हे सगळं भाग्याचा खेळ आहेत, पण या खेळासाठी तयार असणं हे आपल्या हातात आहे. दुपारनंतर चंद्र आणि बुध यांची युती होत आहे, त्यामुळे तुमच्या संवाद कौशल्यातून भाग्याचं दार घडू शकतं. म्हणजेच आज कुणाशी बोलताना तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं विचारशक्ती आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन कोणाच्या तरी मनावर छाप टाकेल. त्यामुळे अडकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो, नवीन संपर्क जोडले जाऊ शकतात आणि तुम्ही भाग्याच्या दिशेने पुढे जाऊ शकता. तुमच्या मनात येईल, भाग्य माझं केव्हा साथ देणार? तर त्याचं उत्तर आहे आजपासूनच. पण त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, श्रद्धा. कारण भाग्य नेहमी त्यांना साथ देतं जे स्वतःवर, आपल्यावर आणि आपल्या नियतीवर श्रद्धा ठेवतात. जर तुम्ही नेहमीच नशिबाला दोष देत असाल तर भाग्य तुमच्यापासून दूर पळतं. पण जर तुम्ही म्हणाल की मी प्रयत्न करतो आहे आणि देव योग्य वेळी योग्य दार उघडेल, तर निश्चितपणे नशिबाची दिशा तुमच्यावर बाजूने वळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष आहे. एखादी स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा नवीन प्रवेशाची संधी मिळू शकते. भाग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी गोल्डन विंडो सारखी आहे. त्यामुळे आज आळस झटकून उभे राहा, तयारी करा, आत्मविश्वास, पुढे जा. स्वामी समर्थ सांगतात, जे धैर्य करतात त्यांच्यात पाठीशी देव उभा राहतो. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अनपेक्षित लाभ घेऊन येऊ शकतो. जुन्या क्लायंटकडून नवीन ऑर्डर येईल, गुंतवणुकीपासून नफा मिळेल किंवा नवीन संधी समोर येईल. पण लक्षात ठेवा, संधी ही भाग्याचं दुसरं रूप असतं आणि ती ओळखणं हे तुमचं कौशल्य असतं. त्यामुळे बाजाराचा अभ्यास करा, नवनवीन कल्पना लढवा आणि योग्य निर्णय घ्या. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचा अचानक फोन येईल, कौतुक होईल किंवा कोणत्या तरी प्रोजेक्टमध्ये तुमचं नाव पुढे येईल. याला भाग्याची साथ म्हणता येईल. पण त्याआधी तुमच्या कामाची, त्यासाठी सिन्सिअरिटी, तुमच्या वेळेवर काम पूर्ण करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचं वर्तन ही सगळी कारणीभूत असतील. म्हणूनच भाग्य आणि प्रयत्न यांचा संयोग समतल राखणं हेच यशाचं रहस्य आहे. काही लोकांना वाटतं की त्यांचं नशीब कायमचं वाईट असतं,
पण खरं पाहिलं तर भाग्य स्वरूपाचं बदलतं राहतं, ते स्थिर नसतं. जेवढं आपण मन साफ ठेवून, संयम ठेवून आणि श्रद्धेने जगतो तेवढंच भाग्य उजळतं जातं. त्यामुळे जर आजपर्यंत अनेक वेळा तुमच्या प्रयत्नांचं फळ न मिळालं असेल तर निराश होऊ नका. आजपासून तुमचं भाग्य हळूहळू तुमच्या बाजूने वळत जाईल. भाग्य आकर्षित करायचं असेल तर सकारात्मक ही त्याची गुरुकिल्ली आहे. आज तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवा, कुणालाही मदत करा, दयाळूपण ठेवा आणि बघा जीवनात कसे अचानक अनपेक्षित दार उघडतात. जेव्हा आपण प्रेमाने, नम्रतेने आणि श्रद्धेने जगतो तेव्हा भाग्यसुद्धा आपल्या चरणी झुकतं. स्वामी समर्थ म्हणतात, नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा आपण स्वतःला बदलतो. म्हणजे जर आपण आज तुमच्या जीवनात अडथळे आहेत, अंधार आहेत, तर स्वतःच्या दृष्टिकोनात बदल घडवा. जिथे शिकायत आहे तिथे शिकवण आणा, जिथे कुरकुर आहे तिथे कृतज्ञता आणा. बघा तुमचं नशीब कसं फुलतं लागतं. निष्कर्ष, आजच्या दिवशी कुंभराशीसाठी भाग्य जागर होण्याचा दिवस आहे. योग्य वेळ, योग्य विचार आणि योग्य कृती यांच्या संयोगाने आज तुम्ही तुमचं नशीब आपल्या बाजूने खेचू शकता. प्रयत्नात प्रामाणिक करा, विश्वास ठेवा आणि सतत सकारात्मक राहा. कारण भाग्य नेहमी त्या व्यक्तीच्या बाजूने असतं जो अपयशातही यशाच्या बाजूने पेरणी करत असतो. आता आपण 7वं पाहणार आहोत, भावनांबद्दल. कुंभ राशीच्या प्रिय भावकांना आजच्या दिवशी भावनिक आयुष्य थोडंसं उचंबळून जाण्याची शक्यता आहे. जो मनात सतत काहीतरी चालू राहणं, जुन्या गोष्टींच्या आठवणी मनात गर्दी करणं आणि काहीशी अनामिक व्याकुळता, हे सारं भावनिक चढउतार आज तुम्हाला जाणवू शकतं. आज तुमचं मन थोडं संवेदनशील आणि खोल विचारांचं गुंतलेलं राहू शकतं. एरवी तुम्ही जेवढे धीराने आणि समजूतदारपणे प्रत्येक गोष्टींचा सामना करता तेवढं आज जमेलच असं नाही. कारण चंद्राची स्थिती आणि शनीची परिणाम यामुळे तुमच्या मनाच्या स्थैर्यावर थोडे परिणाम होत आहे. त्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होणं, छोट्या गोष्टींचा जास्त विचार करणं किंवा एखाद्याच्या बोलण्याचा जास्त त्रास होणं, अशा गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. तुमच्या आयुष्यात जर सध्या भावनिक रिकामेपणा आहे, कोणी आपलं नाही असं वाटत असेल तर त्या भावनेला आज जरा अधिक तीव्रतेने तुम्ही अनुभवू शकता. स्वतः स्वप्न पूर्ण खूप मोठी असे पण साथ देणारं कोणी नाही असं वाटणं, हा अनुभव आज तुमच्यावर हळूवारपणे परिणाम करू शकतो. आपण आज या क्षणी स्वामी समर्थांचा नामस्मरण हेच मनाला थांबवणारा औषध आहे. आजची भावना ही कदाचित मी एकटाच का, माझ्या भावना कुणी समजून घेत नाही, मी सतत देतो पण मला कोणीही साथ देत नाही, अशा स्वरूपाची असू शकते. पण लक्षात ठेवा, भावनांचा समृद्ध खूप खोलवर असतो आणि त्यात स्थैर्य करणं खूप जास्त धैर्याचं काम असतं. तुम्ही जेव्हा स्वतःच्या भावना समजून घेता तेव्हा दुसऱ्यांचं दुखणं समजण्याचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण होतं. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी स्वतःला समजून घेण्याचा आहे. आज जुन्या आठवणी सतावू शकतात. एखाद्या जुन्या मित्राची, प्रेमाची अथवा घरच्या माणसाची झालेली क्षुल्लक वादाची आठवण तुम्हाला व्यथित करू शकते. पण त्या दुःख म्हणून स्वीकारण्याऐवजी त्यातून शिकण्याची भावना जोपासा. कोणतीच आठवण आपल्या आयुष्यात फुकट येत नाही. ती कधी शिकवते, कधी सावध करते, कधी आपल्या मनाला माणूस जगवते. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी एक खास गोष्ट आहे. जे लोक बाहेरून शांत पण आतून अतिशय खोल भावनांची भारलेलं असतात. तुमचं हसणं, बोलणं, वागणं खूप संयमी असतं, पण मनाच्या खोल पातळीवर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं खूप खोलवर आकलन करता. त्यामुळे जर कुणी तुमच्यावर विश्वासघात केला असेल अथवा तुमच्या भावना नजरेआड गेल्या असतील तर त्या वेदना अधिक गडद होतात. परंतु एक गोष्ट विसरू नका, भावना या तुमच्या सामर्थ्य आहेत, कमजोरी नव्हे. जगात फार थोडे लोक असे असतात की जे दुसऱ्यांच्या दुःखाशी स्वतःला जोडून देऊ शकतात. तुम्ही जसे आहात त्यामुळेच तुम्ही कोणाच्या तरी तुमच्यासोबत थोडंसं प्रेमाने, आदराने वागलं की तुमचं मन पूर्णपणे त्यांच्याकडे झुकतं. ही संवेदनशीलता देवाने दिलेला वर आहे. फक्त त्यांचे योग्य दिशेने उपयोग करायला शिका. आज तुमचं मन एखाद्याशी मनमोकळ्या बोलण्याची मागणी करेल. त्यामुळे जर काही काळ मनात गाठ बांधून ठेवलेली असेल तर ती उलगडून टाका. तुमचं म्हणणं योग्य शब्दात मांडून बघा. कित्येकदा आपण फक्त संवाद टाळतो आणि त्यातून गैरसमज वाढतात. आजचा दिवस मनमोकळेपणाचा आहे आणि योग्य शब्दाचा वापर केल्यास त्यात नवीन ऊब मिळू शकते. काही जणांना आज एखादं अचानक दुःख बातमी मिळू शकते, जसं की एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं आजारपण दूर जाणं
किंवा भावनिक दुरावा, अशा वेळी मनावर ताबा ठेवणं कठीण असतं. पण अशा वेळी स्वामींचं स्मरण आणि मनाच्या शांततेसाठी प्रार्थना हे फार मोठं बळ बनतं. स्वतःशी प्रामाणिक राहा, अश्रू देऊ नका, पण त्या अश्रूंमध्ये शांतताही शोधा. कुटुंबात वडीलधाऱ्यांची व्यक्तीशी भावनिक संवाद साधण्याची संधी मिळू शकते. त्यांच्या अनुभवातून काही शिकण्याची वेळ आली आहे. कधी आपल्याला वेळेच्या वेळी त्याचं बोलणं खडूस वाटलं असेल, पण आज त्यांच्या मनात असलेली काळजी, प्रेम आणि त्याग लक्षात येईल. मनाचा संकल्प करा, मी माझ्या भावना दाबवणार नाही, पण मी त्या सकारात्मकतेकडे नेईन. प्रेम संबंधात आज थोडी अस्थिरता जाणवू शकते. एखाद्या वाक्याचा चुकीचा अर्थ, जुनी हुरहुर किंवा असुरक्षिततेची भावना मनात पसरू शकते. अशा वेळी गप्प बसू नका, संवाद साधा. खरं प्रेम हे नेहमी माफ करायला आणि ऐकून घेऊन समजून घ्यायला तयार असतं. तुमचं प्रेम जर खरं असेल तर आजच्या भावनात्मक चलबिचल त्यातून तुमचं नातं अधिक घट्ट होईल. आज एकांत हवासा वाटेल, शांती, स्वतःशी संवाद, एखादं शांत संगीत किंवा एखादी आध्यात्मिक गोष्ट वाचण्याची इच्छा मनात होईल. हृदयाच्या आत खोल कुठेतरी एक आवाज म्हणेल, स्वामी, माझं मन खूप गोंधळलेलं आहे, कृपा करा. आणि खरंच तर त्या क्षणी तुम्ही डोळे मिटून शांततेने श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तर मनात एक अनामिक शांतता निर्माण होईल. निष्कर्ष, आजच्या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींना भावना या पातळीवर स्वतःला समजून घेण्याची, माफ करण्याची, संवाद साधण्याची आणि भावनिक स्थैर्य टिकवण्याची मोठी संधी आहे. मनात कितीही वादळं असली तरी संयम, संवाद आणि श्रद्धा यांची नौका या सागरातून तुम्हाला पार नेऊ शकते. आज स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या भावना स्वीकारा आणि त्या अधिक परिपक्वतेकडे वळवा, कारण हेच खऱ्या तुमचं अर्थान सामर्थ्य आहे. आता आपण 8वं पाहणार आहोत, प्रवासाबद्दल. कुंभ राशीच्या प्रिय भाविकांनो, आजचा दिवस प्रवासाच्या दृष्टीने तुमच्यासाठी विशेष संदेश घेऊन आला आहे. आजचा दिवस प्रवासाविषयक विचार, नियोजन आणि किंवा प्रत्यक्ष प्रवास करण्यासाठी अनुकूल आहे. पण काही बाबतीत सावधगिरीचीही आवश्यकता आहे. ग्रहांच्या स्थितीवरून हे स्पष्ट होतं की काही प्रवास तुमच्यासाठी मनशांती, नवीन ऊर्जा आणि जीवनातील नवीन दिशा देणारा ठरू शकतो. या दिवशी मंगळाचा प्रभाव तुमच्या प्रवासावर असल्यामुळे अचानक कुठेतरी जाण्याची गरज निर्माण होऊ शकते. एखादा महत्त्वाचा ऑफिसचा दौरा, कुटुंबातील कोणाचा आजारपण किंवा धार्मिक कारणास्तव केलेला प्रवास हे प्रकार आज घडू शकतात. पण या सर्वांमध्ये तुमची मनस्थिती अत्यंत समजूतदार आणि सजग ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी जर तुम्ही आज प्रत्यक्ष प्रवासाला निघणार असाल तर वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वाहनाची तपासणी, वेळेचं नियोजन आणि ट्रॅफिकच्या अंदाजावर आधारित थोडीशी आधीची तयारी या गोष्टीची कमी लेखू नका. एखादं विचारलेलं कागदपत्रक किंवा तांत्रिक अडचण तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे नियोजनपूर्वक प्रवासाचं तुमच्यावर आनंददायी ठरेल. व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस तुम्हाला या ठिकाणी भेटीसाठी किंवा चर्चा करायच्या आहेत त्या अत्यंत प्रामाणिकपणे आणि परिणामकारक ठरतील. तुम्ही तुमच्या आयुष्यात एका नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहात. प्रवासात तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात, नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा नव्या योजनांमध्ये योग्य जोड. त्यामुळे तुम्ही या प्रवासाचा सकारात्मक उपयोग केलात तर येत्या काळात मोठा बदल पाहायला मिळेल. कुटुंबासोबत प्रवासाच्या इच्छेने झपाटलेले असाल तर आजचा दिवस तुम्ही एखाद्या छोट्याशा सहलीचा किंवा टूरचा नियोजन सुरू करू शकता. नातेवाईकांमध्ये एखादा समारंभ, धार्मिक सोहळा किंवा घरातील मोठ्यांच्या भेटीगाठीसाठी पुढील आठवड्यात जावं लागेल यांचा संकेत आज मिळू शकतो. हा प्रवास तुमचं मन ताजंतवानं करेल. जर तुम्ही अनेक दिवसांपासून थकवा, तणाव किंवा दैनंदिन कामांमध्ये अडकलेले असाल तर हा प्रवास तुमच्यासाठी एक नवे संजीवनी ठरू शकतो. विद्यार्थी किंवा तरुण प्रवासाच्या विचारत असतील तर एखाद्या अभ्यासक्रमासाठी, करिअरच्या संधीसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गावी जाण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो. आजचा दिवस तसा विचार करून शोध सुरू करण्याचा आहे. कुठल्या शहरात शिकायचं, कोणत्या कोर्स निवडायचा याचा आरंभिक विचार आज सुरू होऊ शकतो. कदाचित एखादी महत्त्वाची माहिती इंटरनेटवर मिळेल किंवा कुणीतरी योग्य मार्गदर्शन करेल. प्रवासाला जाण्याची मानसिक गरज. काही वेळा आपण शारीरिक प्रवास करतो, पण काही वेळा मनाला शांततेसाठी, शुद्धतेसाठी किंवा फक्त स्वतःला सावरण्यासाठीच कुठेतरी जावंसं वाटतं. आज तुमचं मन देखील असं कुठेतरी शांत निसर्गाच्या सान्निध्यात जायला उत्सुक असेल.
तुम्ही जवळच एखादं मंदिर, नदीकाठी किंवा टेकडीवर जाण्याचा विचार करू शकता. तिथे जाऊन बसल्यावर तुम्हाला तुमच्या अंतर्मनातील अनेक उत्तर मिळू शकतात. परदेश प्रवासाच्या दृष्टीने जर तुम्ही परदेशात जाण्याची तयारी करत असाल तर आजचा दिवस तुमच्या मार्गावर काही अडथळे येऊ शकतात, पण त्यातूनच पुढील मार्ग मोकळा होऊ शकतो. विजा, कागदपत्र किंवा आर्थिक नियोजन या बाबतीत अधिक जागरूक राहा. कुठेतरी चुकीची माहिती मिळण्याचे शोध घेऊन गोंधळ होऊ नका. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा तपासून बघा. प्रवासात घडणारे चमत्कार. काही वेळा अशा प्रवासात आपल्याला अशा व्यक्ती भेटतात ज्या आपल्या आयुष्याचा मार्गच बदलतात. आजच्या प्रवासात तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीशी मार्गदर्शन मिळते किंवा अशा माणसाची भेट होईल ज्याचं बोलणं तुमच्या मनाला आश्वासित करेल. जीवनात नवीन दिशा, नव्या संधी आणि आध्यात्मिक उन्नती या 3 गोष्टींचा शुभारंभ एखाद्या अशाच प्रवासातून होईल. प्रवास आणि आध्यात्मिकता. स्वामी समर्थांचे एक वचन आहे, मनाच्या प्रवासावर जितकी श्रद्धा असेल तितकाच बाह्य प्रवास आनंददायी होतो. त्यामुळे प्रवास करताना मनात सकारात्मक विचार ठेवा. प्रवास हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नव्हे, ते एक अनुभूतीचं साधन असतं. निसर्ग, देवस्थान, तट, डोंगर, समृद्ध या सगळ्यांचं ईश्वरांचं दर्शन असतं. आणि तेव्हा तुम्ही जर श्रद्धेने प्रवास करता तेव्हा तो तुम्हाला आशीर्वादासारखा वाटतो. तांत्रिक अडचणी आणि उपाय. काहींना प्रवासात वाहतूक कोंडी, वाहन खराबी किंवा रस्ता चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. गाडीला हळद कुंकू लावा. घरातून निघताना थोडं पाणी पिऊन उजव्या पायाने पाऊल टाका. असे छोटे उपाय आजचं तुमचं संरक्षण करतील. प्रवासाच्या माध्यमातून मिळणारा आत्मिक आनंद. आजचा दिवस हे सांगतोय, तू थांबू नकोस, निघून चल, कारण त्या प्रवासाला तू स्वतः भेटशील. एखाद्या एकांत ठिकाणी गेलेले क्षण, वाहतुकीतून बाहेर पडताना डोळ्यात आलेलं पाणी किंवा मंदिरात समईपुढे बसून आलेला हुंदका, हे केवळ सगळं तुमच्या आतला खरा तू उलगडून दाखवतो. आणि हा प्रवास केवळ मैलाचा नसतो, तो आत्म्याचा असतो. निष्कर्ष. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा प्रवास हे फक्त ठिकाण बदलण्याचा माध्यम नाही, तर तो आत्मा, भावना आणि भविष्यकाळ यांचा संगम आहे. सावधपणे, श्रद्धेने आणि सकारात्मक विचारांनी भरलेला प्रवास आणि तुमचं भाग्य उजळवू शकतो. तुमचं प्रत्येक पाऊल स्वामी समर्थांच्या कृपेने सुरक्षित राहो आणि प्रवासाच्या प्रत्येक क्षणात तुम्हाला नवीन दिशा लाभो, हीच आपली स्वामींकडून शुभेच्छा आहे. आता आपण 9 पाहणार आहोत रंगांबद्दल. कुंभ राशीच्या प्रिय मित्रांनो, रंग हा आपल्या जीवनातील एक अद्भुत घटक आहे, जो केवळ आपल्या दृष्टीचा सुंदर वाटत नाही, तर आपल्या मनोबलावरही खोल परिणाम करतो. आजच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या काहीसाठी विशेष रंग अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरतील. रंग तुम्हाला मानसिक स्थैर्य, आरोग्य, आर्थिक संपन्नता आणि नात्यांमध्ये सुसंवाद वाढवण्यास मदत करतील. रंगाचा प्रभाव आपल्या शरीराच्या ऊर्जेवर आणि मनावर कसा होतो हे वैज्ञानिकतेही मान्य केले आहे. ते रंग हे केवळ प्रकाशाचा तरंग नाही, तर ऊर्जा तरंग आहेत, जे आपल्या मनाच्या विविध स्तरांवर परिणाम करतात. रंग आपल्या आत्म्याशी बोलतात आणि आपल्या वेगवेगळ्या भावनांमध्ये गुंतवणूक घेतात. आजच्या दिवसात कुंभ राशीसाठी शुभ ठरणारे रंग म्हणजे निळा, जांभळा आणि पांढरा. या रंगाचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनात, व्यवसायात किंवा धार्मिक कार्यात केल्यास तुमच्यावर ग्रहांच्या शुभ परिणामाची छाया येते. निळा रंग हा शांतीचा, आत्मविश्वासाचा आणि शांततेचा रंग आहे. या रंगामुळे तुमच्या मनातील चिंता, तणाव कमी होतो आणि विचार स्पष्ट होतात. निळा रंग तुमच्या कार्यक्षेत्रात नेमकं आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो. आजच्या दिवशी निळ्या रंगाचा वापर केल्याने तुम्हाला कुटुंबातील तणाव आणि कामाच्या ठिकाणी आतलेले अडथळे दूर करण्याचा मदत होईल. निळ्या रंगाचा कपडा परिधान करा किंवा घरात निळ्या रंगाचा काहीतरी वापरा करा. उदाहरणार्थ पडदे, रंगीत वस्तू किंवा काहीतरी अशा वस्तू शुभ करा, जसं काही जांभळा रंग. जांभळा रंग हा आध्यात्मिक उन्नती, वैचारिकता आणि सर्जनशीलता रंग आहे. या रंगामुळे तुमच्या अंतर्मनाला बळ मिळेल, मनाची ऊर्जा जागृत होते आणि सकारात्मकता वाढते. कुंभ राशीच्या लोकांनी आज जांभळ्या रंगाचा वापर केल्यास धार्मिक किंवा आध्यात्मिक कामे अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतील. जांभळ्या रंगाचा गरजा, रुमाल आणि झाकण घालण्याने त्यामुळे शुभ ठरेल. पांढरा रंग शुद्धतेचा, सत्याचा आणि नवे आरंभ करण्याचा रंग मानला जातो. आजच्या दिवशी पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन नवीन ऊर्जा निर्माण होईल. हे रंग तुम्हाला तुमच्या संबंधात विश्वास वाढवण्यास, नवीन संधी स्वीकारण्यास आणि आपल्या योग्य दिशेने योग्य जाण्यास मदत करतो. रंगाची फक्त रंगरूपता नाही,
त्या उत्सर्जन करण्याचा आणि ग्रहांच्या अनुकूलतेनुसार ऊर्जा प्रदाता म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर आज शुभ रंगाचा वापर केलात तर नकारात्मक ग्रह प्रभाव कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा तुम्हाला भरपूर लाभेल. रंगाचा वापर आणि दिनचर्या. वस्त्रांमध्ये रंगाचा समावेश. आज तुम्ही जास्तीत जास्त निळा, जांभळा आणि पांढरा रंग वापरून पहा. विशेषतः महत्त्वाच्या ठिकाणी जाताना, बैठक करायची असल्यास किंवा इतरांशी संवाद साधताना हे रंग तुमच्या व्यक्तिमत्वात ऊर्जा वाढवतील. आध्यात्मिक साधनेत रंग. मंदिरात जाऊन निळ्या किंवा जांभळ्या रंगाचे पुष्प अर्पण करा, त्यामुळे तुमच्या प्रार्थनांना अधिक फळ मिळेल. घरातील सजावट रंग. घरात या रंगाचा वापर करणं गरजेचं आहे. झोपेच्या खोलीत पांढऱ्या रंगाचे पडदे लावा. ऑफिसमध्ये खोलीत निळ्या रंगाचा वापर करा, त्यामुळे मानसिक थकवा कमी होईल. आहारात रंग. काही पदार्थांच्या रंगांमध्ये या रंगाची छटा असते. फळांमध्ये जांभळ्या रंगाचे फळं जसे की जांभूळ, अंगूर, ब्लूबेरी यांचा समावेश करा, त्यामुळे शरीर नवीन ऊर्जा मिळेल. रंगांमध्ये येणारे लाभ. शांतता आणि समाधान. निळ्या रंगांमध्ये तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही निर्णयात अडकलेले असाल किंवा मन विचलित असेल तेव्हा निळ्या रंगाचा वापर करणे तणाव कमी करतो. सर्जनशील आणि प्रेरणा. जांभळ्या रंगांमध्ये तुम्ही कल्पनाशक्ती वाढेल. व्यवसायात नवे विचार, नवे उपक्रम यासाठी ही ऊर्जा लाभदायक ठरेल. शुद्धता आणि नवीन सुरुवात. पांढऱ्या रंगामुळे तुम्हाला जीवनातील जुन्या त्रासांमध्ये मुक्ती मिळेल. हा रंग तुम्हाला नवीन प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित करतो. रंगाचा उपयोग कसा करावा. रंगाचा प्रभाव त्वरित जाणवण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात त्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. फक्त एक वेळा किंवा एकदाच वापर केल्याने परिणाम दिसत नाही, पण सातत्याने मनपूर्वक केल्याने प्रयत्नाची रंगाचे चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुम्ही तुमच्या घरी, ऑफिसमध्ये, वाहनात, कपड्यांमध्ये, जेवणात आणि अगदी मनातील विचारांमध्ये या रंगाचा वापर करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असाल तर निळा रंग तुमचा आत्मविश्वास वाढवेल. जेव्हा तुम्ही एखाद्या कलात्मक कामात गुंतलेले असाल तेव्हा जांभळा रंग तुमची प्रेरणा वाढवेल आणि जेव्हा मनात अडचणी असतील तेव्हा पांढरा रंग शांती आणि समत्व देईल. रंग आणि ग्रहांचे नाते. ग्रह देखील आपल्या मनोभावनांवर आणि शरीरावर प्रभाव टाकतात. ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला योग्य रंगाचा वापर करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुंभ राशीमध्ये बुध आणि शनी यांचा प्रभाव अधिक बसतो. बुधाचा रंग निळा आणि शनीचा रंग जांभळा मानला जातो, त्यामुळे या ग्रहाच्या शुभतेसाठी या रंगाचा वापर करणे फायद्याचे ठरते. निष्कर्ष, आजच्या दिवशी आज रंगाचा प्रभाव तुम्हाला नवीन ऊर्जा, उत्साह आणि मानसिक ताजगी देईल. निळा, जांभळा आणि पांढरा रंग यांचा संयोग, योग्य वापर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल. त्यामुळे आजच्या दिवसांपासून या रंगांना तुमच्या जीवनाचा भाग करा आणि पहा कसं तुमचं जीवन उजळून निघतं. आता आपण 10वं पाहणार आहोत अंकांबद्दल. अंकशास्त्र, ज्याला नंबरच शास्त्र म्हणतात, हा एक प्राचीन शास्त्र आहे ज्यामध्ये अंकाची शक्ती आणि यांचा प्रभाव आपल्या जीवनावर होणारा परिणाम समजला जातो. प्रत्येक अंकाला विशिष्ट ऊर्जा, वैशिष्ट्य आणि प्रभाव असतो, जे आपल्या नशिबाला, आरोग्याला, करिअरला, प्रेमाला आणि आयुष्याला प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करतात. आजच्या दिवशी कुंभ राशीसाठी काही विशिष्ट अंक अत्यंत शुभ आणि फलदायी ठरतील, जे तुम्हाला अडचणीवर मात करून यशस्वीपणे त्यांच्या मार्गावर घेऊन जातील. अंकाचं महत्त्व. आपल्या जन्माच्या तारखेवर, नावावर आणि कर्मचालींवर अंकशास्त्राचा खोल प्रभाव असतो. अंक आपल्याला जीवनातील घटनांच्या प्रभावाला दिशा देतात आणि काही अंक आपल्या सकारात्मक ऊर्जा देतात, तर काही अंक सावधगिरी बाळगायला शिकवतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी अंक विशेष महत्त्वाचे ठरतात. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ अंक 1, 4, 7, 9 आणि 11 हे अंक तुम्हाला विशेष लाभ देणारे आहेत आणि या अंकाचा वापर तुमच्या दैनंदिन आयुष्यात केल्यास तुम्हाला यश, समाधान आणि नवा उत्साह मिळेल. अंक 1 हा एक प्रचंड ऊर्जेचा आणि नेतृत्वाचा अंक आहे. ज्यांना हा अंक लाभतो त्यात आत्मविश्वास, धैर्य आणि नवीन सुरुवातीची भावना असते. आजच्या दिवशी हा अंक वापरल्याने तुम्हाला करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करणे, महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अंक खूप शुभ असतो. आपल्या व्यक्तिमत्वात नवा जोश आणि दडपण निर्माण होईल. अंक 1 तुम्हाला वेगळेपणा दाखवायला शिकवतो आणि अंकाच्या ऊर्जा तुम्हाला कठीण प्रसंगात स्थिर राहायला मदत करेल. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत असाल किंवा व्यवसायात स्वीकारत असाल तर हा अंक तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. अंक 4 हा स्थैर्य, मेहनत आणि संयम यांचा अंक आहे. हा अंक तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करण्यासाठी मदत देतो.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वापरल्यास आर्थिक व्यवहारात प्रगती होईल, नोकरीत स्थिरता येईल आणि कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल. अंक 4 तुम्हाला स्फूर्ती आणि शिस्त देते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ताणतणाव वाटत असेल तर या अंकाचा वापर केल्याने मनाला शांती मिळते आणि तुमचे विचार स्पष्ट होतील. अंक 7 ही आध्यात्मिक उन्नतीचा, बुद्धिमत्ताचा आणि अभ्यासाचा अंक आहे. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा अंक वापरल्यास त्यांना नवे ज्ञान मिळेल, तसेच कर्मभूमीवर यशस्वी होण्याचा मार्ग उघडेल. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी हा अंक अत्यंत लाभदायक आहे. अंक 7 वापरल्याने मानसिक ताण कमी होतो आणि आपण मनशांती मिळवू शकतात. त्यामुळे निर्णय घेताना योग्य विचार करता येईल. त्यामुळे तुमची अंतर्गत ऊर्जा जागृत होईल. अंक 9 हा मानवतेचा आणि सहकार्याचा अंक आहे. या अंकामुळे तुमच्या सामाजिक संबंधामध्ये सुधारणा होईल. आजच्या दिवशी अंक वापरल्याने हा प्रेम आणि मित्रत्व वाढेल. त्याचबरोबर तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार होईल. अंक 9 वापरल्याने तुम्ही आपल्या भोवतीचं वातावरण सुधारायला आणि संघर्ष टाळायला शिकता. या अंकांमुळे तुम्ही तुमचे अंतर्मन अधिक दयाळू आणि मानसिकतेने भरलेले राहील. अंक 11 हा एक शक्तिशाली मास्टर नंबर आहे, जो स्वप्नपूर्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी ओळखला जातो. कुंभ राशीसाठी लोकांनी आजचा दिवस अंक वापरल्यास त्यांना जीवनात नवा उद्देश आणि दिशा मिळेल. हा अंक तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास आणि धाडसी निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल. अंक 11ची ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणीवर मात करण्यास मदत करेल. तुम्हाला जिद्द आणि प्रेरणा मिळेल. त्यामुळे तुम्ही सर्व अडथळे पार करू शकता. अंकाचा वापर कसा करावा? तुम्ही आजच्या दिवसांपासून या अंकाचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनात करायला सुरुवात करा. उदाहरणार्थ तुमच्या मोबाईल नंबरमध्ये, घरच्या पत्त्यांमध्ये, कारच्या नंबर प्लेटमध्ये किंवा महत्त्वाच्या तारखेमध्ये हा अंक वापरा. या अंकाचा वापर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायला मदत करेल. तसेच तुम्ही शुभ कार्य करताना या अंकाचा वापर करा. यामुळे तुमचे निर्णय अधिक प्रभावी होऊ शकतील आणि यशस्वी होतील. अंक आणि ग्रहाचा संबंध. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अंकांमध्ये एकमेकांशी जोडलेले आहेत. ग्रह आणि एकांचे सुसंगत जोड तुमच्या जीवनातील समतोल राखण्यास मदत करतात. शुभ ग्रहांशी आणि शुभ राशीतील बुध आणि शग्रहांशी संबंधित अंक 1, 4, 7 आणि 9 या अंकाशी निगडीत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी या अंकाचा वापर केल्यास ग्रहांची शुभ प्रभावांचा फायदा होईल. निष्कर्ष. आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यात शुभ फळ देणारा अंक म्हणजे 1, 4, 7, 9 आणि 11 हे अंक तुमच्या मनाला स्थिरता, तुमच्या कारकिर्दीला गती आणि तुमच्या नात्याला मजबूती देतील. अंकशास्त्राचा योग्य वापर तुमच्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग दाखवेल. त्यामुळे या अंकाचा रोजच्या जीवनात समावेश करा आणि पहा तुमच्या जीवनात कशी नवीन ऊर्जा आणि आनंद येतो. आता आपण 11वा पाहणार आहोत, जे शेवटचं आहे रत्नांबद्दल. रत्न हा आपल्या आयुष्यातील ऊर्जा आणि नशीब सुधारण्याचा एक अतिशय प्रभावी आणि प्राचीन मार्ग आहे. हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीतील रत्नधारणेला फार महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक राशीसाठी वेगळ्या रत्न शुभ आणि फलदायी ठरतात, जे ग्रहांच्या नकारात्मक परिणामांना कमी करतात आणि सकारात्मक शक्ती वाढवतात. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांसाठी काही विशिष्ट रत्न अत्यंत शुभ आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचे निर्णय, जीवन अधिक सुसंवादी, सुखमय आणि यशस्वी करू शकतात. रत्नांचं महत्त्व. आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर योग्य रत्नांच्या कंपनांचा प्रभाव थेट होतो. हे कंपन आपल्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक स्थितीत सुधारणा करतात. रत्न आपल्या ग्रहांशी निगडीत असतात आणि ग्रहांच्या शुभ अथवा अशुभ परिणामांना नियंत्रित करतात. कुंभ राशीतील योग्य रत्न म्हणजे तुमच्या ग्रहस्थितीला सुदृढ करणारे आणि जीवनातील नवीन सकारात्मक वळण देणारे. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ रत्न. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या खालील रत्न अत्यंत लाभदायक आहे. पहिले नीलम रत्न. नीलम हा शनी ग्रहाचा रत्न आहे. कुंभ राशीवर शनीचा प्रभाव प्रबळ असतो, त्यामुळे नीलम घालणे फारच लाभदायक ठरते. आजच्या दिवशी नीलम रत्नाने घातल्याने तुम्हाला मनोबल वाढेल, आर्थिक स्थिती स्थैर्य होईल आणि करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. नीलममध्ये तुमची शारीरिक ताकद वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. नीलम रत्न धारण करणाऱ्या समाजात मान सन्मान मिळतो, तसेच त्यांच्या कुटुंबात सुख शांती राहते. शनी ग्रहामुळे होणाऱ्या अडचणी आणि संकटांना टाळण्यासाठी नीलम फार उपयुक्त आहे. दुसरं हिरे. कुंभ राशीसाठी हिरे रत्न हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. हिरे धारण केल्याने तुमच्या जीवनात प्रेम, सौंदर्य आणि समृद्धी येते. आजच्या दिवशी हा रत्न तुमच्या सामाजिक जीवनात सकारात्मक बदल आणेल. नोकरीत आणि व्यवसायात नवे संधी मिळतील.
हिरा रत्नांमुळे तुमच्या बुद्धीचा वाढ होतो आणि तुम्हाला निर्णय घेण्यास मदत होते. तसेच नातेवाईकांशी अधिक मित्रांशी तुमचे संबंध मजबूत होतात. तिसरं पन्ना रत्न. पन्ना हा बुधग्रहाचा रत्न आहे जो कुंभ राशीसाठी अतिशय शुभ आहे. बुधग्रह ज्ञान, संवाद आणि शौर्य यांचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी पन्ना धारण केल्याने तुमच्या विचारशक्तीमध्ये सुधारणा होईल, तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. पन्ना रत्न मनोबल वाढवतो आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारतो. तसेच तो संवाद कौशल्य वाढून तुमच्या संबंधामध्ये सुधारणा करतो. चौथा आहे मुंगा. मुंगा हा मंगळ ग्रहाशी रत्न आहे ज्याचा प्रभाव कुंभ राशीवर सकारात्मक आहे. मंगळ ग्रह ऊर्जा, उत्साह आणि धैर्य वाढवतो. आजच्या दिवशी मुंगा रत्न धारण केल्याने तुमच्या आयुष्यात जिद्द आणि सातत्य येईल. तुम्हाला कठीण प्रसंगात देखील हार न मानता पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. मुंगा रत्नामुळे तुमच्या शारीरिक आरोग्याची सुधारणा होते, तसेच भावनिक ताण कमी होतं. रत्न धारण्याची योग्य पद्धत. रत्न घालताना काही नियम आणि पद्धती पाळणे फार महत्त्वाचे असते. योग्य वेळ, योग्य ग्रहाच्या प्रभावानुसार रत्न धारण करणे हे यशस्वीतेसाठी आवश्यक आहे. रत्नाची खरीखुरी आणि शुद्धता तपासा. कृत्रिम किंवा नामपूर्ण रत्न वापरल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. रत्नाला योग्य धातूंमध्ये बांधा आणि घालण्यापूर्वी मंत्रोच्चार किंवा पूजा करून स्वतःला त्याला ऊर्जित करा. साधारणतः रत्न घालण्याची वेळ सकाळच्या वेळेत असावी. रत्न रोज स्वच्छ पाणी किंवा गंजलेल्याने स्वच्छ करत राहा आणि नियमित पूजा करा. रत्नाचे फायदे. रत्न धारण केल्याने तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. तुम्हाला मनशांती आणि स्थिरता मिळते. तुमच्या आयुष्यात सकारात्मक घटना वाढतात आणि अडचणी कमी होतात. रत्न तुमच्या नशिबाला सुधारतात आणि तुमची व्यक्तिमत्व वाढवतात. मग तुमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. निष्कर्ष. आजच्या दिवशी कुंभ राशीसाठी नीलम रत्न, हिरे रत्न, पन्ना रत्न आणि मुंगा रत्न हे अत्यंत शुभ रत्न आहेत. योग्य पद्धतीने हे रत्न धारण केल्यास तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील, आर्थिक स्थैर्य येईल, आरोग्य सुधारेल आणि तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल. रत्नशास्त्रात योग्य उपयोग करून तुम्ही तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणू शकता. तर मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथे संपतं, पण लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कारण दररोज आपण इथेच एकत्र भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ज्ञानीगुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.